नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामांना सोसायटीतल्या लोकांनी मीटिंगसाठी बोलवलेलं असतं आणि सगळेजण राधावहिनींची तक्रार करू लागतात. देसाई म्हणतात, आज सकाळी तुमच्या पाहुण्यांनी सोसायटीत जे काही केलं ना, त्यामुळे आम्हा सगळ्यांना ऑफिसमध्ये लेट मार्क मिळाला बरं. तोरणे म्हणतात, अहो आरडाओरडा करून आमचा दिवस खराब केलात, तो तर वेगळाच. तेव्हा प्रभूबाई म्हणतात, दुसऱ्यांचा म्हणून जरासुद्धा विचार करायचा नाही. अहो साधं सॉरी म्हणायची सुद्धा पद्धत नाही. त्यावर सगळेजण म्हणतात, नाहीतर काय. त्यावर ईश्वर म्हणतो, अरे हो हो, पण त्यात अशोक काय करणार. त्यावर देशमुख म्हणतात, काय करणार म्हणजे काय. माजगावकर साहेब चांगलं खडसवा त्यांना. त्यांना म्हणावं की हे मुंबई शहर आहे, इथे असं करता कामा नये. देसाई म्हणतात, मान्य आहे की पापड कुरड्या आम्हालाही लागतात, पण म्हणून काय आम्ही त्या वाटेत पसरून वाळवण घालत नाही. गावठी लोक कुठले. त्यावर अशोक मामा म्हणतात, एक मिनिट देसाई, जरा शब्द जपून वापरा. आणि म्हणतात, आपण सगळेच जण गावातून शहरात आलोय. फरक इतकाच की आपण काही वर्षापूर्वी आलो आणि ते आत्ताच आले. त्यांना इथली माणसं, इथल्या सवयी याची काही माहिती नाही आहे. त्यावर ते म्हणतात, माजगावकर साहेब म्हणजे तुम्ही त्यांचीच बाजू घेतायत. त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही. पण त्यांना गावठी म्हणून हिणवण्याचा तुम्हाला कुणालाच अधिकार नाही. आणि ते म्हणतात, गावातला माणूस हा गावच्या निसर्गाशी आणि मातीशी जोडलेला असतो, त्यामुळे तोही हुशार असतो. पण तुम्ही शहरात राहूनसुद्धा मोठमोठ्या चुका करतात, त्याला काय म्हणायचं. तेव्हा ईश्वर म्हणतो, आणि एक माणूस कुठून येतो, कुठली भाषा बोलतो, यावरून त्याची अक्कल काढण्याची जी तुमची सवय आहे ना, ती बदला आधी. अशोक मामा म्हणतात, राधावहिनींचं चुकलंय हे मला मान्य आहे आणि त्याची जाणीव पण मी त्यांना करून देईल, जसं तुमचं चुकल्यावर तुम्हाला करून देतो तशी. आणि ते म्हणतात, पण एक लक्षात ठेवा, माणसांच्या चुकांवर बोट ठेवा, प्रदेशावर नाही. असं म्हणून अशोक मामा आणि ईश्वर तिथून निघून जातात. ईश्वर अशोक मामांना म्हणत असतो, हे बघ अशोक, तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय ना, हे बघून मला त्रास होतोय. त्यावर अशोक मामा म्हणतात, जाऊ दे रे, शेवटी वेणूचे नातेवाईक आहे, काय करणार. त्यावर ईश्वर म्हणतो, बरोबर आहे, पण हा किशाभाऊ आणि राधावहिनी यांचा नक्कीच काहीतरी घोळ आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, तू आत्ता जे बोलतोयस ते वेगळं आहे आणि ते जे सांगतायत ते वेगळं आहेत. या दोघांचा काही संबंध नाही आहे. तेव्हा ईश्वर म्हणतो, संबंध कसा नाही, संबंध आहे. त्या गावच्या नातेवाईकांना विचारलं मी, तर ते या लोकांना ओळखतच नाही. तुला हे विचित्र नाही वाटत का. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे तेच तर म्हणतोय ना मी, अरे खोटं बोलणं हे वेगळं आणि लोकांची पर्वा न करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण दोन्हीही दुर्गुणच ना, दोन्ही गोष्टींची गल्लत करू नकोस. त्यावर ईश्वर म्हणतो, मी अजिबात गल्लत करत नाही आहे, फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे दोघं इथे राहता कामा नये. त्यावर अशोक मामा म्हणतात, जातील ना, 2 दिवसांनी जातीलच, आणि मी जातो आणि त्यांच्याशी बोलतो. ईश्वर विचारतो, कधी. त्यावर अशोक मामा म्हणतात, आत्ता, लगेच. आणि ते घरी येतात तेव्हा राधामामी रडत असतात. अशोक मामा घरात आल्यावर विचारतात, वास कसला येतोय. त्यावर संयमी म्हणते, उत्तर दे, दे उत्तर मामी आजी. सतत आमच्या चुका काढत असते ना, आता आम्ही बोलू का. तेव्हा भैरवी तिथे येते आणि संयमीला म्हणते, समा, अगं नीट बोल त्यांच्याशी, लहानेस ना तू. त्यावर संयमी रागातच म्हणते, म्हणून काय झालं, मी आत्ताच बेकिंग क्लासची फी भरून आली होती आणि सगळा प्रॉब्लेम झाला आहे, आता मी प्रॅक्टिस कशी करू. त्यावर अशोक मामा विचारतात, काय झालं, काय झालं आहे काय. तेव्हा राधावहिनी म्हणतात, काय झालं भाऊजी, सांगतो मी. आम्ही गावची लोकं, आम्हाला नाही समजत ते मशिनी किशिनीचं. गेली माय बहीण ते चालवायले, म्हटलं करू आपण काहीतरी, त्याच्यामध्ये फटकन आवाज आला ना, चुकलंच माझं. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, अहो पण मी काही बोललो आहे का तुम्हाला. त्यावर किशाभाऊ म्हणतात, तेच तर आहे ना, बोललं तर कुणीच नाही, पण आम्हाला वाळीत टाकल्यासारखं झालं आहे. तेव्हा संयमी म्हणते, झाली ओर ॲक्टिंग सुरू. त्यावर किशाभाऊ म्हणतात, पोट्टी तर कुचक्यासारखी बोलून राहिली ना, आणि बाकीचे तर काहीच बोलून नाही राहिले. त्यावर अशोक मामा विचारतात, पण झालंय काय. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, मी सांगतो भाऊजी काय झालं ते. हिले ना सगळ्यांना गरम जेवण द्यायची सवय आहे, त्यामुळे बघूलं कसं लवकर गरम होईल म्हणून ते भांडं ठेवलं तिने त्या मशीनमध्ये आणि झाला स्फोट. आणि ते म्हणतात, सगळ्यांनी बोलणं टाकून दिलं ना. पण त्यावर अनिश येऊन म्हणतो, काय बोलणं टाकून दिलं.
तो मायक्रोवेव्ह खराब झालाय, रिपेअर करावा लागेल. तेव्हा राधावहिनी रडून म्हणू लागतात, नाही झालं काय, माले लागली होती भूक म्हणून माले वाटलं या मशिनीत लवकर गरम होतं म्हणून ठेवलं त्यात, मा काही चुकलं का? त्यावर भैरवी म्हणते, मी एवढंच म्हणले होते की तुम्हाला वापरता येत नाही ना, मग मला विचारा. त्यावर राधावहिनी म्हणतात, बाप्पा मले विचारा म्हणजे आम्ही गुलाम होत का तुमचे? आता तुम्हाला विचारून कामं करायची का? त्यावर किशाभाऊ राधावहिनींना म्हणत असतात, चूप राहा, तिले पण काही कळतं का? त्यावर अशोक मामा चिडतात आणि म्हणतात, आवाज बंद. आणि अशोक मामा राधावहिनींना म्हणतात, हे बघा राधावहिनी, इथे तुम्हाला कोणीही टोमणे मारत नाहीये. संयमी लहान आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला बोलली. आणि ते संयमीला म्हणतात, संयमी सॉरी म्हण. तेव्हा संयमी त्यांना सॉरी म्हणते. पुढे अशोक मामा म्हणतात, आता उरला प्रश्न भैरवीचा. भैरवीचं 100% बरोबर आहे. आणि ते राधावहिनींना म्हणू लागतात, राधावहिनी हे बघा, आम्ही जर तुमच्याकडे आलो आणि आम्हाला शेतात काय करायचं ते माहीत नसेल तर तुम्ही काय म्हणाल आम्हाला? जे काही काम करायचं ते आम्हाला विचारून करा, बरोबर आहे ना? हे म्हणणं अशोक मामांचं राधावहिनीनं पटतं. पुढे अशोक मामा राधावहिनीनं सांगू लागतात, आता मला सोसायटीच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं, तुमच्याबद्दल तक्रार आली आहे. त्यावर राधावहिनी म्हणतात, बाप्पा मै काऊन? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुम्ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाळवण घातलं म्हणून. त्यावर राधावहिनी म्हणतात, भाऊजी माले वाटलं तुमच्यासाठी लेकराईसाठी काहीतरी करावा म्हणून केलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही तुमचं बरोबर आहे, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण वाळवण घालण्याची तुमची जागा चुकली वहिनी. या गोष्टी आम्हाला विचारा म्हणजे सगळ्यांच्या सोयीने होतील. आणि ते भैरवीला विचारतात, हेच म्हणायचं आहे ना तुला भैरवी? मी आता यांना सांगितलं आहे, आता ते बरोबर लक्षात ठेवतील. आणि ते राधावहिनींना म्हणतात, आता राहील ना लक्षात राधावहिनी? त्यावर त्या मान डोलावतात. पुढे अशोक मामा विचारतात, अरे आपलं जेवणाचं काय? तेव्हा भैरवी म्हणते, मी पटकन सगळ्यांसाठी खिचडी लावते. त्यावर सगळेजण हो म्हणतात. इकडे जेवण झाल्यानंतर अनिश आणि भैरवी नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला येतात. तेव्हा भैरवी विचारते, बरी होती का खिचडी? त्यावर अनिश म्हणतो, अगं हो, बाबांना तर खूपच आवडली. आणि म्हणतो, मामा मामीनी चुपचाप खाल्ली म्हणजे त्यांनाही आवडली असेल. आणि त्यांचे पापडसुद्धा सॅम्पल आहेत दोघंही. त्यावर भैरवी हसून म्हणते, आय नो, मला जर माहीत असतं ना तुझ्या फॅमिलीमध्ये असे कॅरेक्टर्स आहेत तर मी लग्नच केलं नसतं. त्यावर अनिश तिला विचारतो, लग्न? तेव्हा भैरवी अनिशकडे बघू लागते आणि काहीच न बोलता गपचूप बाकड्यावर येऊन बसते. तेव्हा अनिश तिच्याजवळ जाऊन म्हणतो, भैरवी एक विचारू? आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर पुढे काय? तेव्हा भैरवी अनिशकडे बघू लागते. अनिश म्हणतो, तू म्हणाली होतीस आपण ऑन पेपर सेपरेट होऊ आणि तू मुलांची कस्टडी मिळवशील आणि त्यांना इथून घेऊन जाशील. त्यावर भैरवी म्हणते, इट्स टू अर्ली टू डिसाईड अनिश. त्यावर अनिश म्हणतो, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला आता बरेच दिवस झालेत. आणि तो म्हणतो, हे बघ, आपण जेवढं लवकर हे डिसाईड करू तितकंच सगळ्यांसाठी बरं होईल. हे ऐकल्यावर भैरवीला जरा टेन्शनच येतं. तिच्याकडे बघून अनिश विचारू लागतो, का? तू काही वेगळा विचार करतीयस का? त्यावर भैरवी म्हणते, मला नाही माहीत अनिश. त्यावर अनिश विचारतो, म्हणजे? त्यावर ती म्हणते, म्हणजे मला नाही माहीत, माझ्याकडे नाही आहेत आत्ता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं. तेव्हा अनिश म्हणतो, आधी होती? त्यावर ती म्हणते, हो. अनिश विचारतो, मग आत्ता का नाही आहे? त्यावर भैरवी शांत बसते आणि म्हणते, कारण आय डोंट नो. आणि म्हणते, आत्ता गोष्ट वेगळी आहे. त्यावर अनिश विचारतो, वेगळी म्हणजे? त्यावर ती म्हणते, मला नाही माहीत, मी प्रयत्न करते या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा. त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे, तुला उत्तरं मिळालीत की सांग मला, मग बघू दोघांची उत्तरं जुळतायत का. त्यावर भैरवी अनिशकडे बघू लागते आणि अनिश तिथून उठून निघून जातो. भैरवी विचार करत असते, हर्षा तिला जेव्हा म्हणते आपल्या न्यू हेरिटेज साईटचं काम होतं आहे ते पण इटलीला, ऑफिसमध्ये फक्त तुझ्या नावाचा बज आहे आणि मॅनेजमेंटसुद्धा तुलाच कन्सिडर करतायत, ते पण प्रोजेक्ट हेड म्हणून. दुसरीकडे तिला अनिशचं बोलणं आठवतं. अनिश म्हणत असतो, तू इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत मला तुझा कम्फर्ट मॅटर करतो, तुझ्या आवडीनिवडी मॅटर करतात, तुझा आनंद मॅटर करतो. या विचारांनी भैरवी गोंधळात पडते आणि काय करावं हेच तिला समजत नसतं. इकडे अनिश पाणी पिण्यासाठी येतो. राधावहिनी पण किचनमध्येच असतात. अनिश स्वतःशीच हसू लागतो. राधावहिनी त्याच्याजवळ येऊन म्हणतात, कौतुक आहे पण तो. तेव्हा अनिशचं लक्ष राधावहिनींकडे नसतं.
राधावहिनी त्याच्याकडे बघून म्हणतात, स्वतःशीच हसून राहिला. सर्किट झालंय का डोक्यात? आणि त्या अनिशला आवाज देऊ लागतात, अनिश, ए बाबू. तेव्हा अचानक अनिशच्या लक्षात येतं की राधावहिनी त्याला आवाज देत आहेत आणि तो विचारू लागतो, काय गं, काय झालं, काही विचारायचं होतं का? तेव्हा त्या म्हणतात, नाही, कौतुक आहे तुझं, हेच सांगायचं होतं. त्यावर तो विचारतो, का? त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही, तुझी बायको नीरा कामातच असते आणि इतर वेळेस ते डबडं घेऊन बसते. त्यावर अनिश विचारतो, डबडं? त्यावर त्या म्हणतात, हा, ते काय, लॅपटॉप. आणि फोनवरही बोलत असते बरं, आपलं याला झाड त्याला झाड नुसतं. त्यावर अनिश म्हणतो, अगं, ती तिच्या कंपनीत बॉस आहे आणि कामाला फार शिस्तीची ती. त्यावर राधावहिनी म्हणतात, कामात शिस्तीची आणि घरच्या कामाला आग लावते. त्यावर अनिश म्हणतो, चल, गुड नाईट, आणि तो तिथून जायला निघतो. त्यावर राधावहिनी म्हणतात, ओ बाप्पा, तुझी नाईट तर गुडच होऊ दे. कसं आहे, दिवस तर सारा कामातच जातो तुझा. ऑफिसात काम, घरी काम, माय लेकराले किती काम माय. त्यावर अनिश म्हणतो, चालतं गं, बाई असो किंवा पुरुष, सगळ्यांनी सगळं केलंच पाहिजे. त्यावर राधावहिनी हसून अनिशला म्हणतात, बाप्पा, आदर्श बायकोचा आदर्श नवरा. आणि त्या पुढे म्हणतात, ती कुठंतरी जाऊन राहिली, ऐकलं? हे ऐकल्यावर अनिशला धक्का बसतो आणि अनिश त्यांना विचारतो, तुला कोणी सांगितलं ती जाणार आहे ते? त्यावर राधावहिनी म्हणतात, ते तिची मैत्रीण, काय नावही नाही आठवून राहिलं, ते झिपऱ्या तोंडाची. दोघीजणी एका रूममध्ये बसून काहीतरी कुचू कुचू चालू होतं त्याचं. त्यावर अनिश विचारतो, कुठंतरी चालल्या म्हणजे कुठे? त्यावर त्या म्हणतात, तुला नाही का सांगितलं तिने, माय माय, कुठंतरी बाहेरच्या देशामध्ये 6 महिन्यांसाठी चाललायत म्हणे. हे ऐकल्यावर अनिशला परत एकदा धक्का बसतो. इकडे अशोक मामा आणि किशाभाऊ गाढ झोपलेले असतात. तेव्हा अनिशला मात्र झोप येत नसते. तेव्हा तो उठून किचनमध्ये पाणी पिण्यासाठी येतो. तेव्हा त्याच्या डोक्यात राधावहिनींनी सांगितलेले विचार चालू असतात आणि राधावहिनी त्याला म्हणत असतात, भैरवी आपली कुठेतरी तिच्या मैत्रिणीबरोबर 6 महिन्यांसाठी जाणार आहे बाहेरच्या देशात. तेव्हा अनिश आणखीच अस्वस्थ होतो. इकडे अशोक मामांना जाग येते. तेव्हा ते बघतात तर अनिश त्याच्या जागेवर नसतो आणि ते उठून अनिशच्या समोर जाऊन उभे राहतात. अशोक मामांना बघून अनिश म्हणतो, बाबा. त्यावर अशोक मामा विचारतात, काय झालं? त्यावर अनिश म्हणतो, काही नाही, ते मी आपलं असंच सहज पाणी प्यायला उठलो होतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, जुन्या फाटक्या कपड्यांच्या बदल्यात उचलून नाही आणलंय तुला, पोटचा पोरगा आहे तू. माणूस अख्ख्या जगाला फसवू शकतो पण आईबापाला नाही. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, काय झालं सांग. त्यावर तो म्हणतो, काही नाही भाऊ. आणि अशोक मामा त्याला बसायला सांगतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, परत जंगलात जायचं आहे? त्यावर अनिश त्यांच्याकडे बघू लागतो. त्यावर अशोक मामा हसून म्हणतात, नाही, मला वाटलं तुला परत वाघ सिंहाची आठवण येते की काय. पुढे ते विचारतात, नोकरीचा कंटाळा आलाय का? पुढे विचारतात की बायकोबरोबर भांडण वगैरे झालंय? त्यावर अनिश म्हणतो, नाही बाबा. त्यावर अशोक मामा म्हणतात, एवढं पटकन बोललास म्हणजे चोर नक्कीच पकडला. त्यावर अनिश म्हणतो, अहो, खरंच तसं काही नाही आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, नको सांगू, चल राहू दे. पण आता नक्की काय करायचं ठरवलंयस तू? त्यावर अनिश म्हणतो, ठरवून काय उपयोग आहे बाबा. तसंही आपण खूप गोष्टी ठरवतो, गेसेस करतो, कॅल्क्युलेशन्स करतो. पण मग असं काहीतरी घडून जातं की मग आपल्याला वाटतं की सगळी आपलीच चूक आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, काय चुकलं? त्यावर अनिश म्हणतो, बाबा, असं काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय हो. तेव्हा अशोक मामा अनिशला म्हणतात, मी अजूनही सांगतोय की तुम्ही वेगळे राहा. त्यावर अनिश म्हणतो, बाबा. त्यावर अशोक मामा म्हणतात, ऐक, मी काही चिडून किंवा रागावून म्हणत नाही आहे. आणि ते म्हणतात, संसारात हे दिवस परत येणार नाहीत. एकत्र राहण्यात जशी मजा असते तसं वेगळं राहण्यातही मजा असते. एकत्र राहणे म्हणजे सुखी कुटुंब ही कॉन्सेप्टच आता जुनी झाली आहे. आणि तरुणांना त्यांची स्पेस मिळणं हा काही त्यांचा गुन्हा नाही आहे, तो त्यांचा हक्क आहे. त्यावर अनिश म्हणतो, नाही बाबा, अजिबात नाही. मुलांना तुमच्यावर एकटं सोडून मी कुठेही जाणार नाही. भैरवीला जायचं असेल तर जाऊ द्या, असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. तेव्हा अशोक मामा विचार करू लागतात, कमाले, कालपर्यंत तर म्हणत होता भैरवीला हितच राहायचं आहे आणि आज अचानक काय झालं. अनिश सकाळी ऑफिसला निघतो. तेव्हा किशाभाऊ त्याला विचारतात, काय राजा हो, ऑफिसला निघाला का? त्यावर तो म्हणतो, हो, निघालो. तितक्यात डोरबेल वाजते. त्यावर किशाभाऊ म्हणतात, यावेळी एवढ्या सकाळी सकाळी कोण आलंय? त्यावर अनिश म्हणतो, मी बघतो, तुम्ही बसा.
अनिश जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा भैरवीची मैत्रीण हर्षा तिथे उभी असते. हर्षा अनिशला बघून म्हणते, ओ हाय. तर अनिशही तिला म्हणतो हाय. आणि ती भैरवीला विचारते. त्यावर तो म्हणतो, ती माझ्या मामींना घेऊन बाहेर गेली आहे. त्यावर ती विचारते, बाहेर म्हणजे कुठे? त्यावर अनिश म्हणतो, ती माझ्या मामींना घेऊन ब्लाऊज शिवण्यासाठी टेलरकडे गेली आहे. त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट? त्यावर अनिश तिला विचारतो, व्हाय यू सरप्राईज्ड? त्यावर हर्षा म्हणते, आज संध्याकाळी आमच्या ऑफिसची पार्टी आहे, तिथं तिला घेऊन जायचं आहे मला. त्यावर अनिश म्हणतो, डोंट वरी, येईल ती थोड्या वेळात. तुला वाट बघायची असेल तर यू कॅन कम इन. त्यावर ती म्हणते, ओके फाईन, आणि ती आत येऊन बसते. ती जेव्हा आत येते तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतात, नमस्कार. त्यावर ती म्हणते, हो नमस्कार. पुढे ते म्हणतात, उपमा खाणार उपमा? त्यावर ती म्हणते, नाही नको नको, सकाळ सकाळ मी फार काप्स खात नाही. त्यावर किशाभाऊ म्हणतात, हे पोट्टे, तुला जे पाहिजे ते नाही आहे आमच्याकडे, हे उपमा आहे, त्यावर वरून शेवबीव आणि लिंबू पाहिजे का? त्यावर ती म्हणते, नाही नको. तेव्हा अनिश तिला विचारतो, तुला कॉफी चालेल? त्यावर ती म्हणते, हो कॉफी चालेल. तेव्हा किशाभाऊ अनिशला विचारतात, राजाभाऊ ऑफिसला नाही जायचं का? हे ऐकून हर्षा म्हणते, ओ ऑफिस अँड ऑल, मला वाटलं तू हाऊस हजबंडच राहणार आहे. त्यावर अनिश म्हणतो, राहणार म्हणजे? सी धिस वॉज नॉट माय प्लॅन, मी आत्ताच मुंबईला आलो आहे. त्यावर ती म्हणते, आणि अचानक तुझं लग्न झालं ना, ग्रेट. पुढे अनिश विचारतो, बाय द वे कुठंतरी बाहेर जायला निघालात तुम्ही? त्यावर ती म्हणते, ओ येस, भैरवीने सांगितलं वाटतं तुला. नाईस. याचाच अर्थ ती विचार करतीये. मला वाटलं तिला याच्यात इंटरेस्टच नाही आहे, पण भैरवीला इटलीला जायचा चान्स मिळतोय, तोही 6 महिन्यांसाठी. इजंट इट कूल? त्यावर अनिश म्हणतो, या डॅम कूल. त्यावर ती म्हणते, भैरवी खरंच खूप लकी आहे, आणि तू इथे आहेसच की घरी मुलांना सांभाळायला. आणि ती म्हणते, इट्स अ गुड मनी, तिची ग्रोथ होणार आहे. आणि अनिशला म्हणते, तसं पण तुला नवीन जॉब असल्यामुळे फार काही चांगलं पॅकेज मिळत नसणार, सो फायनली सगळं भैरवीच्याच पगारावर चालणार आहे. असं म्हणून ती अनिशला हिणवत असते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.